श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी 18 जूनला आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळसुद्धा प्राप्त होतं. शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जातं. हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती. म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं. निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं. भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख, सर्व संकट, प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोषापासून तर आपल्याला मुक्तता मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 17 जून रोजी पहाटे 4:42 सुरू होऊन तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जून रोजी सकाळी 6:23 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे 18 जूनला पाळलं जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे. गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला ही गोसेवा आवर्जून निर्जला एकादशीच्या दिवशी करायची आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर देवपूजाही करायची. आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करायची आहे. श्रीहरी विष्णूंना आपल्याला आवर्जून जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय, त्यांनी सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. हे पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छासुद्धा बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय करायचा आहे. काही कारणास्तव तुम्हाला सकाळी उपाय हा करायला शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला पोळी जी आहे ती आपल्याला गायीकरता तयार करायची. ही पोळीमध्ये आपल्याला तयार केल्यानंतर त्या पोळीवर आपल्याला
चिमूटभर हळद लावायची. हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर ह्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. हा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा राहतो. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ ही भिजत घालायची आहे आणि ती डाळसुद्धा त्या पोळीवर ठेवायची. अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आणि आपल्याला ती घेऊन जायची आहे गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे. गाईजवळ जाताना तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं, आरतीची थाळी घेऊन जायची, त्याचबरोबर ही पोळी घेऊन जायची. गाईजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तुम्हाला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं. त्यानंतर तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे. त्यानंतर ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं ही पोळी गाईला खायला द्यायची आहे. असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळते. गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा. त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर तिनं टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं. ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची, आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण मनातली इच्छा असेल, धन प्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा ज्या पण तुमच्या मनोकामना आहेत ती आपल्याला गोमातेला बोलायचं. असं म्हटलं जातं एकादशी तिथीला जर आपण ही गोसेवा केली तर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. म्हणूनच प्रत्येकाने ही गोसेवा करायची आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करण्याचा भाग्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.